नमस्कार मित्रांनो, श्वास रोखून धरा, कारण आज आम्ही तुमच्यासाठी जी बातमी घेऊन आलो आहोत ती ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. आज राज्याच्या राजकारणाला हादरून सोडणारा एक असा भक्कम पुरावा समोर आला आहे, ज्यामुळे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपाचे मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष विमानातील एका पायलटने केलेला अत्यंत धक्कादायक खुलासा. या पायलटने दंडाधिकाऱ्यांसमोर जो अधिकृत जबाब नोंदवला आहे त्यानुसार अजितदादांचा घातपात करण्यासाठी चक्क 210 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. एका उपमुख्यमंत्र्यांच्या जीवावर उठलेली ही आजवरची सर्वात मोठी आणि गंभीर आंतरराष्ट्रीय सुपारी मानली जात आहे. पायलटने केलेल्या या खळबळजनक खुलाशानंतर संपूर्ण प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. सुमारे 210 कोटी रुपयांच्या कथित कटाचे धागेदोरे थेट राज्याच्या सर्वोच्च सत्ता केंद्राशी जोडले जात असल्याचा गंभीर दावा समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघाताच्या अवघ्या 24 तास आधी मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता विमान मालक आणि मूळ पायलट यांच्या खासगी क्रमांकावर काही गुप्त फोन कॉल्स आले होते. माहितीनुसार हे कॉल्स मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या संभाषणात एकीकडे मोठी ऑफर देण्यात आली तर दुसरीकडे गंभीर इशाराही देण्यात आला. विमान मालकाला स्पष्ट सांगण्यात आले की पुढील दिवशी सकाळी अजितदादा ज्या विमानातून प्रवास करणार आहेत त्या विमानाचे नियमित पायलट आणि मुख्य इंजिनियर यांनी तात्काळ सुट्टी घ्यावी. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयाने सुचवलेल्या 2 नव्या आणि अज्ञात व्यक्तींना नेमण्यात यावे असा दबाव टाकण्यात आला. जेव्हा या बेकायदेशीर मागणीला विरोध करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा परिस्थिती आणखी गंभीर झाली. थेट धमकी देण्यात आली की जर हा आदेश पाळला नाही तर संबंधितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात टाकले जाईल. आता या प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे? हा खरोखरच मोठा कट आहे का की काहीतरी वेगळंच? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच प्रचंड दबावाखाली त्या अज्ञात व्यक्तींना विमानात प्रवेश देण्यात आला आणि इथूनच सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक भयंकर आणि कथित रक्तरंजित कट. दुसऱ्या दिवशी सकाळी इंजिनियर आणि ग्राउंड स्टाफच्या वेशात 2 अज्ञात व्यक्ती विमानाजवळ पोहोचल्या. अत्यंत शिताफीने त्यांनी विमानाच्या इंधन पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये एक सूक्ष्म केमिकल मिसळल्याचा दावा समोर आला आहे. या केमिकलची रचना अशी होती की विमान हवेत सुमारे 10,000 फूट उंचीवर पोहोचताच इंधनाचे तापमान अचानक वाढेल, इंजिनमध्ये बिघाड किंवा स्फोट होईल आणि विमानाचा ताबा पूर्णपणे सुटेल. धक्कादायक म्हणजे हे संपूर्ण षडयंत्र इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आल्याचा आरोप आहे की फॉरेन्सिक तपासातही कोणताही ठोस पुरावा सापडू नये याची काळजी घेतली गेली होती. पण म्हणतात ना, सत्य कितीही दाबलं तरी ते बाहेर येतच. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद प्रचंड गाजली. ते जेव्हा पत्रकार परिषदेत मंचावर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. त्यांनी आपल्या हातातील एका फाईलमधून काही गोपनीय कागदपत्र बाहेर काढली आणि ती थेट कॅमेरासमोर सादर केली. या कागदपत्रांमध्ये काय होतं? त्या 2 अज्ञात व्यक्तींची ओळखपत्रे आणि त्यांचे बँक व्यवहाराचे तपशील. रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने दावा केला की हे दोघेही परराज्यातून आणलेले सराईत गुन्हेगार आणि भाडोत्री मारेकरी होते. आता या प्रकरणामागचं खरं सत्य काय? हे सर्व आरोप कितपत खरे आहेत? या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक दावा म्हणजे ज्या बँक खात्यातून या कथित मारेकऱ्यांना 210 कोटी रुपयांच्या सुपारीचा पहिला हप्ता ट्रान्स्फर करण्यात आला ते खाते एका शेल कंपनीशी जोडलेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि इथेच प्रकरण अधिकच गंभीर होतं, कारण त्या शेल कंपनीचा मालक हा देवाभाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांपैकी एक असल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अत्यंत थेट आणि धारदार सवाल उपस्थित केला. जर या संपूर्ण प्रकरणाशी तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नसेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकाच्या खात्यातून या व्यक्तींच्या खात्यात कोट्यावधी रुपये कसे गेले?
या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यानंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आल्याचा दावा करण्यात आला. रोहित पवार यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC सोबतचे संभाषण असल्याचा दावा असलेला ऑडिओही सार्वजनिक केल्याचं सांगितलं. त्या ऑडिओमध्ये पायलट अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत म्हणत असल्याचा दावा आहे. आमच्या विमानाचं इंजिन फेल झालेलं नाही, ते कोणीतरी जाणीवपूर्वक जॅम केलं आहे, कृपया आम्हाला वाचवा. हा ऑडिओ ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आणि वातावरण अक्षरशः स्तब्ध झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान रोहित पवार एकामागून एक आरोप आणि पुरावे मांडत असतानाच वर्षा निवासस्थानावरही मोठी घबराट आणि हालचाल वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. आता या सर्व दाव्यांमागचं खरं सत्य काय आहे? हे आरोप सिद्ध होतील का? या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये एक तातडीची आणि अत्यंत गोपनीय बैठक बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. देवाभाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरची घबराट स्पष्ट दिसत होती. कारण ज्या पुराव्यांना कायमचे नष्ट केल्याचा समज होता, तेच पुरावे अचानक समोर कसे आले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. माहितीनुसार यानंतर काही महत्त्वाच्या फाईल्स आणि डिजिटल डेटा तातडीने हटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चाही रंगल्या. स्वतःला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी दिल्ली पातळीवरून मदत मिळवण्याचे प्रयत्न झाल्याचंही बोललं जात आहे. पण परिस्थिती तेव्हा अधिकच बदलली जेव्हा हे स्पष्ट झालं की वरच्या पातळीवरून अपेक्षित पाठबळ मिळत नाहीये. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात एक मोठं नाव चर्चेत आलं. शरद पवार राजकारणातील अनुभवी आणि मुरब्बी नेता म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी या प्रकरणाकडे अत्यंत शांतपणे लक्ष ठेवल्याचं सांगितलं जात आहे. 28 जानेवारीच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक तपासात काही त्रुटी आणि दिरंगाई होत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्याची चर्चा आहे. यानंतर कोर्टाही गाजावाजा न करता उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचं सांगितलं जातं. स्वतंत्र पातळीवर गोळा केलेली काही महत्त्वाची माहिती आणि व्यवहारांचे तपशील संबंधित केंद्रीय यंत्रणांकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. या घडामोडींनंतर हा तपास राज्य यंत्रणांकडून काढून घेऊन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं समोर आलं. यानंतर तपासाला वेग आला. दरम्यान काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यांचे मोबाईल डेटा आणि कम्युनिकेशन रेकॉर्ड्स तपासात घेतल्याचं सांगितलं जात आहे. माहितीनुसार काही संशयास्पद संदेश आणि संपर्क उघडकीस आल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे येत तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याचंही बोललं जात आहे. या भयानक गटातील दुसरा मोठा चेहरा राज्याच्या मंत्रिमंडळातील एक अत्यंत वजनदार कॅबिनेट मंत्री आहे, ज्याने या गटाची संपूर्ण प्रशासकीय बाजू आणि अंमलबजावणी सांभाळली होती. ATC अधिकाऱ्यांना धमक्या देण्यासाठी वापरण्यात आलेला VIP नंबर याच मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाचा निघाल्याने खळबळ उडाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या मंत्र्याला तपास यंत्रणांनी सीमेवरच ताब्यात घेतले. या सर्व स्फोटक आणि धक्कादायक घटनाक्रमात 210 कोटींच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सक्त वसुली संचालनालयाची अधिकृत एंट्री झाली आहे. या प्रकरणातील तपास आता अधिकच वेगाने पुढे सरकत असल्याचं चित्र आहे. माहितीनुसार एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED चे अधिकारी थेट दुबईतील एका कथित हवाला नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून देवाभाऊ यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या मालकीच्या एका शेल कंपनीमार्फत पैशांची परदेशात देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटकडून काही ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप्स, डायऱ्या आणि महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. या कागदपत्रांमध्ये काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय हालचालींशी संबंधित तपशील असल्याची चर्चा आहे. दरम्यान शरद पवारांनी शांत पण ठाम भूमिका घेतल्याचं चित्र आहे. त्यांनी स्वतःकडे असलेली माहिती आणि पुरावे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED यांच्यासमोर सादर केल्याची चर्चा आहे. या घडामोडींनंतर तपास पूर्णपणे केंद्रीय यंत्रणांकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर येत आहे आणि काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
तपास यंत्रणांनी देशाबाहेरील व्यवहारांवरही लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जात आहे, विशेषतः दुबई आणि मॉरिशस सारख्या ठिकाणी. आता पुढील काही तास आणि दिवस महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही क्षणी मोठे निर्णय किंवा कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात का? आणि रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळेल का? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कॉल टू ॲक्शन. राजकारणातील अशाच धडाकेबाज, विश्लेषणात्मक आणि पडद्यामागच्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.